अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री रंगावधूत कथामृतमाला पुष्प 5. नमस्कार, मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. आतापर्यंत आपण या मालिकेत 4 पुष्पे ऐकली व भक्तिभावाने त्यास प्रतिसादही दिलात. तर आजचे हे 5वे पुष्प. चला ऐकूयात. अग्नी आता शांत होऊ लागला होता. आपण पाहिलं ना मागच्या पुष्पात की आग भडकली होती आणि रुक्माबा पण अगदी अवघडलेल्या अवस्थेत ती आग शांत करण्यासाठी प्रयत्न करत होत्या, पाणी ओतत होत्या, अगदी अवघडलेल्या. तरीही अगदी सर्वांच्या बरोबर अति उत्साहात आनंदाने त्या सहभागी झाल्या होत्या. हे कसं शक्य झालं असेल ओ, इतक्या अवघडलेल्या? पण पहा ना, 1.25 लाख तुळशी प्रदक्षिणेची संकल्पसिद्धी सहस्त्र हत्तींचे बळ घेऊन त्यांच्या पाठीशी उभी होती. आता अग्नी शांत शांत होऊ लागला होता. अग्नीचे सारे तेज घेऊन आता प्रकटणार होता तो 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 म्हणजे कोण? चला पाहूयात. कथामृती न्हाऊयात, चिंब चिंब होऊयात. तो पवित्र दिवस कार्तिक शुद्ध गोपाष्टमी. त्याच दिवशी योगानुयोगे अक्षय नवमी म्हणजे कुष्मांड नवमी. सन संवत 1955, सन 1898. आज धन्य होणार अवनी, आज धन्य होणार अवनी, पवित्र होणार भूमी. अग्नीचे तेज घेऊन जन्मणार जणू अवधूत मुनी. मातृत्वाने धन्य धन्य होणार रुक्मिणी, विठ्ठल पंतांची अनुगामिनी. आणि आता घडलंही तसंच. आग विझली होती, दीप प्रकटला होता, सहस्त्र सूर्य चंद्र प्रकाश एकवटून अवतरला. कुठे? तर विठ्ठल मंदिराच्या एका छोट्याशा ओरडीत. त्याला काय हो, कारावासात जन्मलेला, गोकुळी रंगलेला, प्रेमरंगी रंगलेला, त्याला जन्मासाठी एक छोटीशी ओरडी पुरेशी होती, नाही का? नवजात बाळाचे रुदन कान तृप्त करणारे आणि मला तुझ्या घरी येऊ दे, तुझ्या अंगणी रंगू दे हा दृष्टांत सत्यात साकारणारे, उतरवणारे. आनंदी आनंद जाहला, आनंदी आनंद. रुक्मिणी माता जणू यशोदा आणि देवकी आणि विठ्ठलपंत जणू वसुदेव आणि नंद. दृष्टांत फळला. मला तुझ्या घरी अवतरू दे, तुझ्या घरी येऊ दे. स्वप्नात दृष्टांतात म्हणता म्हणता विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल मंदिराच्या ओसरीत विठ्ठलपंत रखुमाबाईच्या पोटी अवतरला. युगपुरुष जन्म आला, विठ्ठल तो आला आला. आणि एका नव्या युगास प्रारंभ झाला. 21/11/98 सोमवार, अष्टमी नवमीच्या सुयोगावर विठ्ठल घरी विठ्ठल अवतरला. सखाराम सरपोतदारही भरून पावले. विठ्ठलपंतांना गोध्राग्रामी घेऊन येण्याचे प्रयोजन तर मंदिरात पूजा अर्चा, नित्यनैमित्ते इत्यादी भक्तिभावाने व्हावे हेच. ते तर फळलेच. पण आता तर प्रत्यक्ष विठ्ठलानेच अवतीर्ण होऊन आपणास कृतकृत्य केल्याचा अंतर्नाद त्यांना सुखावू लागला. परंपरेनुसार, शास्त्रविधीनुसार यथाक्रम सारे विधी विनाविघ्न पार पडत गेले आणि बाळाचे नामकरण झाले. पांडुरंग 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 पांडुरंग. त्याच्या बाळलीला साऱ्यांना सुखावू लागल्या. बाळ दिवसामाजी वाढू लागला. तर हा इवलासा पांडुरंग, त्याचे काही वेगळेच रंग. इतर बालकांप्रमाणे यास खेळ खेळणी यात मुळीच रस नाही. तर हा तर केवळ देवाच्या मूर्तीकडे टक लावून पाहत राही, निहाळत राही. मुखमंडलावरील तेज तर असे की ब्रह्मांडाचे तेज यापुढे फिके. मंद मंद शांत हसू, जणू प्राजक्ताचा सडा. हा तर वृंदावनीचा कानुडा. आता दृष्ट नको लागायला म्हणून आईचे काळीज चिंतातूर. इतकं छान बाळ असल्यावर आईला काळजी वाटणारच ना.
आणि मग काय, आणि म्हणूनच अगदी बालवयातच माऊलीने बाळाच्या भ्रुकुटीस्थानी गोंधवून घेतले, म्हणजे गोंधळ, ते आईच्या प्रेमाचे कोंदण. भ्रुकुटीस्थानी ध्यान केंद्रित करण्याचा श्री गणेशा इथूनच तर झाला नसेल? हा पण एक ईश्वरी संकेतच असेल. आता काय झालं की तो काळ असा होता की प्लेगचं साम्राज्य इथं तिथं सर्वत्र वारंवार पसरत असे, आणि त्या प्लेगनं गोधळ्यासही ग्रासलं. घर सोडून जंगलात जाणं, गावापासून घरापासून लांब राहणं क्रमप्राप्त झालं, तेही ओघानंच झालं. पांडुरंग तर अजून फक्त 9 दिवसाचा, म्हणजे बघा किती छोटा, केवढा एवलंस बाळते, फक्त 9 दिवसांचा कोवळा जीव. त्याला सवे घेऊन घर सोडणं भाग होतं. जणू या बालकानं आपल्या सोबत राहावं, इतकं मोठं अरण्याचं आणि वनाचं भाग्य होतं. सरपोतदार कुटुंबाची कंकुथांबला आणि गोविंदी नावाची गावं होती. तिथं केलं प्रस्थान, आणि ह्या इवल्याशा जीवास 9 दिवसाच्या कोवळ्या सुकोमल बाळास घेऊन गावापासून घरापासून दूर वनांतरी राहण्याचे बाळकडूच मिळाले जणू त्यास. वनवास, निर्जनवास. भविष्यात या बाळाचे सवंगडी होणार जणू. भविष्यात काय होणार हे कोणाला कळले नाही ना. मग मी तर खात्रीने कसे काय म्हणू, पण ह्या बाळाचे बालपण अगदी आगळे वेगळे, सारेच जगावेगळे. आकाशाचे पांघरुण, पक्ष्यांचे संगीत, आकाशाचे पांघरुण, पक्ष्यांचे संगीत, चंद्र सूर्याचे दिवे प्रकाश पसरवीत. चांदण्या चांदणे शिंपीत, पक्षी सुस्वर स्वरे आळवीत. वृक्ष वेलींच्या सावलीत बाळ दिवसामासी वाढू लागले. एक एक पायरी चढू लागले, पान उलटू लागले. आता पुढे काय होणार पाहूयात. आपणही इवल्याशा पांडुरंगाकडे पाहत पाहत मंत्रमुग्ध होऊयात व म्हणूयात, पांडुरंग 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 हरी, हाच आमुचा कान्हा आणिक, हाच आमुचा गिरीधारी, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. तर हे 5वे पुष्प श्रीचरणी अर्पण करूयात व म्हणूयात, श्री गुरुदेव दत्त, रंगावधूत स्वामी महाराज की जय. धन्यवाद.